म्हटलंय बघा. A ray of light is incident normally on a glass slab of thickness 5 centimeter. बरोबर. Refractive index is 1.6. Time taken to travel by ray from source of light to surface of slab is same as to travel through glass slab. Distance of source from the surface is, आणि हे ऑप्शन आहे. ओके, म्हणजे यामध्ये काय दिलंय की लाईट रे इन्सिडंट नॉर्मली ऑन अ ग्लास स्लॅब ऑफ थिकनेस टी. म्हणजे पहिल्यांदा मला ग्लास स्लॅब ड्रॉ करायला पाहिजे का नाही, हे फॉर अंडरस्टँडिंग पर्पज तुमच्या करण्यासाठी. येस, ग्लास स्लॅब आहे, बरोबर. ह्या ग्लास स्लॅबचं थिकनेस किती आहे? ही थिकनेस दिले 5 सेंटीमीटर, बरोबर. ओके. ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? एन जी दिले 1.6. इज इट राईट एव्हरीवन? प्रॉब्लेम काय दिलाय? टाइम. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय दिलाय? टाइम टेकन टू ट्रॅव्हल बाय रे फ्रॉम सोर्स. म्हणजे सपोज इथं कुठं तर असं लाईटचा सोर्स आहे आणि इथून अशी लाईट आली, खाली नॉर्मली दिले का नाही? देन इट पास थ्रू आउट ग्लास ऑल्सो. टाइम आहे आणि प्रॉब्लेम आहे का डिस्टन्स ऑफ सोर्स म्हटलं की नाही. मग मी काय म्हणतो, डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम सरफेस. कुठला सरफेस? ग्लास सरफेस. ह्याला मी डिस्टन्स म्हणतो S1. S1 हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एअर मधून, बरोबर आहे की नाही? ओके. विथ वेलॉसिटी C. वेलॉसिटी व्हॅक्युम अँड एअर ऑलमोस्ट सेम असते, काल सगळ्यांना. आणि ह्याला टाइम लागला, मी T1 म्हणतो. इज इट क्लिअर? टाइम लागा T1. गेटिंग एव्हरीवन? त्यानंतर ही एअर ग्लास मध्ये गेली. ग्लास मध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलं S2. मग ग्लास हे डेन्सर आहे का रेअरर आहे? जोशी, मग वेलॉसिटी चेंज होणार. VG वेलॉसिटी इन ग्लास, बरोबर आहे की नाही? ओके. अँड टाइम लागला T2. विचारलंय काय? S1. S2 दिलंय काय? S2 दिले काय? एनी वन ऑफ यू दिले किती? 5 सेंटीमीटर. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हिंट काय दिलंय? डेटा काय यूज करायचा आहे? सेम. काय सेम? टाइम टेकन सेम. कशासाठी? ट्रॅव्हल रे फ्रॉम सोर्स ऑफ लाईट टू सरफेस. म्हणजे ह्यामध्ये दिले टाइम सेम. T1 इज इक्वल टू T2. मग कसं यूज करणार? तर बघा, इथं पण काय डाऊट आहे? तसं मी इथं बाजूला एक फॉर्म्युला तयार करतो टाइमचा. मग टाइमचा फॉर्म्युला कशामध्ये तयार करायला पाहिजे? वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग टाइम किती? डिस्प्लेसमेंट अपॉन वेलॉसिटी, बरोबर आहे की नाही? हा. मग T1 साठी S1 आहे आणि वेलॉसिटी C आहे, आणि T2 साठी S2 आहे. S for T2 it is S2.
and velocity is glass VG. बरोबर. मग व्हेलॉसिटी ऑफ ग्लास कसं फाइंड करणार? त्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे, सिन्स बाजूला व्यवस्थित लिहायचं तुम्ही, प्रॉब्लेम नंतर घ्या. कोण सांगणार? व्हेलॉसिटी ऑफ ग्लास मी कसं फाइंड करणार? एन ऑफ ग्लास दिले की काय असतंय? सी अपॉन वे जी. बरोबर की नाही? मग S1 बाय सी इज इक्वल टू व्हॉट? S2 upon thus it is a C upon VG. Clear? मग S गेट C गेट कॅन्सल. मग S1 किती आलं? S2 इंटू व्हॉट? VG. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल इन एअर किती असते? डिस्टन्स ट्रॅव्हल इन ग्लास इंटू व्हॉट? वेलॉसिटी इन ग्लास. वेलॉसिटी इन ग्लास दिले काय? नाही, सॉरी 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 का चुकलं मला सांगा? VG दिलेलं नाहीये. VG दिलेलं नाहीये, दिलंय एनजी. बरोबर आहे की नाही? मग VG किती? C अपॉन एनजी. इथं चुकलो मी. बरोबर आहे की नाही? मग इट इज अ C आणि इथं C अपॉन एनजी. सी गेट. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एअर इज हाऊ मच? डिस्टन्स ट्रॅव्हलिंग ग्लास इंटू इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ह्या केसमध्ये चला दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर मिळालं. इज इट क्लिअर? S2 किती दिले सांगा मला आता, सांगाच. S2 इज 5 अँड NG किती आहे? 1.6. किती आलं आन्सर? 1.56 म्हणजे इट इज 8 सेंटीमीटर. काला प्रॉब्लेम एंटायरली डिफरंट होता. गॉट इट? नथिंग बट ऑप्शन बी. ऑप्शन बी.